लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधत शक्ती विकास बहुउद्देशीय संस्थेतर्फे पेट्रोल येथील महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी सैन्य व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात 100 युवकांसाठी सायबर सुरक्षा या विषयावर विशेष मार्गदर्शन सत्र घेण्यात आले। संस्थेचे अध्यक्ष तथा प्रशिक्षक मनोहर जगताप यांनी युवकांना सायबर गुन्हे, ऑनलाईन फसवणूक, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची खबरदारी, बनावट लिंक, OTP, पासवर्ड आणि वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले। मोबाईल आणि इंटरनेटचा वापर वाढत असताना युवकांनी डिजिटल जगात अधिक सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले। अनोळखी लिंकवर क्लिक न करणे, OTP अथवा बँकेशी संबंधित गोपनीय माहिती कोणालाही न देणे आणि संशयास्पद ऑनलाईन व्यवहारापासून सावध राहण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। प्रशिक्षण प्रमुख मोहन पवार यांच्यासह 100 युवकांची उपस्थिती होती। युवकांमध्ये सायबर सुरक्षा आणि डिजिटल साक्षरतेबाबत जनजागृती निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले। या उपक्रमाला संस्थेच्या सचिव मनीषा जगताप, अथर्व जगताप आणि अशोक जगताप यांचे सहकार्य लाभले। लोकशास्त्र न्यूज साठी पंटी आडाव, नाशिक। नमस्कार, मी मनोहर जगताप, महाराष्ट्र शासन जिल्हा व राज्य युवा पुरस्कारार्थी तसेच अध्यक्ष भारत सरकार राष्ट्रीय युवा पुरस्कार प्राप्त शक्ती विकास बहुउद्देशीय संस्था नाशिक। आज 12 ऑगस्ट जागतिक युवा दिवस अर्थात आंतरराष्ट्रीय युवा दिवस। आज संपूर्ण जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय युवा दिवस साजरा केला जातो। या युवा दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे युवकांच्या विविध सुप्त गुणांना वाव देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे अशा हेतूने विविध उपक्रमांचं आयोजन आजच्या दिवशी केलं जातं। संपूर्ण जगभरामध्ये असंख्य असे युवक आहेत ज्या युवकांना अतिशय उत्कृष्ट असं समाजकार्य आणि देशसेवेची भावना त्यांच्या मनामध्ये कायमस्वरूपी रुजलेली असते, परंतु एक युवा या नात्याने त्यांचं राष्ट्रीय आणि समाजहितासाठी कार्य करण्याचा जो उद्देश आहे तो आज या दिनानिमित्त साजरा करण्याची संधी आपल्याला प्राप्त होते। म्हणून जगभरातील आणि संपूर्ण देशातील युवकांना मी आजच्या या युवा दिनाप्रसंगी आवाहन करेन, आपण सर्व युवकांनी एकत्र येऊन देशाच्या आणि राष्ट्रहितासाठी कार्य करूया। भविष्यात येणाऱ्या युवा पिढीच्या नवीन जे काही संशोधन असेल किंवा युवकांच्या विविध समाज कल्याणाच्या विकासासाठी आपण सर्वांनी सर्वतोपरी प्रयत्न करूया असा आजच्या दिनी मी विश्वास व्यक्त करतो। धन्यवाद, जय हिंद। लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।